आपल्याला कीर्ती जी प्राप्त होते, नावलौकिक जो प्राप्त होतो तो परोपकाराच्या शिवाय प्राप्त होत नाही. आपल्याजवळ काहीही असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, त्या सत्तत्वाची आपल्याजवळ विद्यमानता आहे म्हणून आपली जगामध्ये कीर्ती होत नाही. आपल्याजवळ असलेलं ते सत्तत्व जगावर उपकार करण्याकरता आपण खर्च केलं की मग नावलौकिक होतो. विठ्ठल 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 भरपूर पैसा आहे म्हणून त्याचा नावलौकिक होतो का आपल्याजवळचा पैसा परोपकाराकरता खर्च करतो त्याचा नावलौकिक होतो? सांगा ना, कोणाचा नावलौकिक आहे सांगा. पैसा असण्याने काही नावलौकिक होत नाही, पण असलेला पैसा परोपकाराकरता खर्च करणारा मनुष्य म्हणलं की त्याचं नाव माहिती असतं लोकांना, नावलौकिक होतो, कीर्ती होते. परोपकाराच्या योगानं कीर्ती हे संसारातलं फल प्राप्त होतं. बघा ना तुम्ही, जगामध्ये दाता कोण म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर जे नाव येतं ते एक कर्णाचं नाव येतं. पैसेवाला काही एकटा कर्ण होता का? कर्णाला अंग देशाचं एक राज्य देऊन त्याला लहानसा राजा करण्याची ताकद असलेला दुर्योधन त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता.